चला तर मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत पावट्याची भाजी. तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी पावटा सोलून घेणार आहोत. तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि कढईमध्ये पावट्यातलं सगळं पाणी धुतल्यानंतर काढायचं आणि कोरडाच थोडंसं परतून घ्यायचा, म्हणजे त्याचा कच्चेपणा कमी होतो आणि शिजायला लवकर मदत होते आपल्याला. तर त्यासाठी लागणार आहे पावटा, अर्धा किंवा 1 टोमॅटो, जिरे मोहरी, तेल, मीठ, कूट शेंगदाण्याचं आणि आपला मसाला जो काही आपण वापरतो जेवणासाठी. तर मी थोडासा परतून घेतला नुसता आपला पावटा आणि नंतर तेल घातलं कढईमध्ये. त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरीची फोडणी दिली, मग लसणाची पेस्ट टाकली आणि ते व्यवस्थित परतून घेतल्यानंतर टोमॅटो टाकला. ते थोडंसं व्यवस्थित परतून घेऊन शिजत आल्यानंतर मग पावटा मिक्स केला आणि ते पण व्यवस्थित परतवून घेतलं आणि मग त्याच्यानंतर हिंग, हळद, तिखट, घाटी मसाला, धनेपूड हे सगळं मिक्स केलं आणि व्यवस्थित ते मिक्स करून मग त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं. आपण कुकरमध्ये केलं तर कमी पाण्यामध्ये लवकर शिजतो, पण मी कढईमध्ये करते तर थोडं पाणी जास्त लागेल. तर व्यवस्थित पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्याला वाफ काढू द्यायची. पूर्ण पाणी आटत आल्यानंतर मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आणि ही आपली भाजी तयार झाली आहे. खूप सोपी पद्धत आहे, डब्यासाठी खूप चांगलं आहे, खूप टेस्टी झाली होती भाजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि पावटा जेव्हा केव्हा बाजारामध्ये दिसतो तेव्हा तो पावटा माझ्या घरी येतो, कारण माझ्या अहोंचा म्हणजे माझ्या नवऱ्याला खूप जास्त प्रिय आहे पावटा. त्यामुळे आठवड्यातून 2 वेळा तरी कमीत कमी माझ्या घरी बनतो. तर तुम्ही नक्की